नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, श्री A.R. तांबे सर संचलित श्रद्धा इन्स्टिट्यूट ऑफ सिव्हिल सर्व्हिसमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आपण श्रद्धा इन्स्टिट्यूट ऑफ सिव्हिल सर्व्हिसमध्ये UPSC आणि MPSC या स्पर्धा परीक्षा ज्या आहेत याबद्दल मार्गदर्शन करतो आणि ह्या वर्षी जी UPSCची परीक्षा झाली त्यामध्ये अनेक विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीने यश मिळालं। सर्वप्रथम त्या विद्यार्थ्यांचं आपण आपल्या अकॅडमीतर्फे अभिनंदन करतो। आता ह्या UPSC स्पर्धा परीक्षेला सामोरं जाताना पूर्व परीक्षेचा टप्पा आता पार पडलेला आहे आणि विद्यार्थी आता मुख्य परीक्षेची तयारी करायला त्यांनी सुरुवात केली आहे। त्याचप्रमाणे आपण जर आता ट्रेंड बघितला MPSCचा, तर या MPSCच्या परीक्षेमध्ये सुद्धा आता एक ट्रेंड असा आला आहे की वर्णनात्मक परीक्षा झालेली आहे। म्हणजे पूर्वी आपण जी UPSCची मुख्य परीक्षा लिहायचो त्यामध्ये मल्टिपल चॉईस क्वेश्चन असायचे, आता आपण डिस्क्रिप्टिव्ह पद्धतीने आपण आता आन्सर रायटिंग करणार आहे। म्हणजे आता UPSCचा विद्यार्थी हा MPSC देऊ शकतो, कारण आता पूर्वीचा मल्टिपल चॉईस क्वेश्चनचा जो पॅटर्न तो गेला। त्याच पद्धतीने MPSC तयारी करणारा विद्यार्थी हा UPSC सुद्धा देऊ शकतो, कारण MPSC बरोबर त्याची UPSCची तयारी होईल आणि तिकडे UPSC करणारा विद्यार्थी हा सुद्धा आता MPSCची परीक्षा देऊ शकतो। चांगलं यश त्याला त्या ठिकाणी मिळू शकतं। आता आपल्याला साधारणपणे आपण जर कन्सिडर आता केलं की जी मुलं आता पास झालेली आहेत किंवा ज्या मुलांचा आता प्रिलिमचा निकाल लागला UPSCचा, त्या मुलांचं ज्यांचं मराठी मीडियम आहे खास करून त्या विद्यार्थ्यांसाठी आपण थोडंसं एक गायडन्स या ठिकाणी देण्याचा आता प्रयत्न करत आहोत। आपल्या अकॅडमीमध्ये UPSC आणि MPSC दोन्ही प्रकारच्या परीक्षा ज्या आहेत त्या इंग्लिश मीडियममधनं प्लस मराठी मीडियममधनं आपण त्याची तयारी करून घेतो। पण आजचा जो विषय आहे त्यामध्ये खास करून जी UPSC आणि MPSC तयारी करणारी जी मुलं आहेत जी मराठी मीडियममधनं तयारी करतात त्यांच्यासाठी काही मार्गदर्शन व्हावं, त्यामध्ये खास करून जो भारतीय समाज नावाचा जो काय सब्जेक्ट आहे तो GS 1मध्ये येतो, पेपर 1मध्ये येतो, त्यानुसार आपण त्याची माहिती आता या ठिकाणी बघणार आहोत। तर आपण सर्वसाधारणतः माहिती जर बघितली भारतीय समाजाच्या पेपरची, तर यामध्ये UPSC आणि MPSC दोन्ही पेपरमध्ये म्हणजे परीक्षांमध्ये हा पेपर अतिशय महत्त्वाचा मानला जातो। यामध्ये GS पेपर 1 आपण त्याला असं म्हणतो, ज्यामध्ये जवळजवळ एकूण पेपर जो आहे तो GS पेपर 1चा त्याचा 250 मार्काचं वेटेज असतं आणि या 250 मार्काच्या वेटेजपैकी जवळजवळ 60 ते 100 मार्काचे जे वेटेज जे आहे ते भारतीय समाज नावाचा हा जो काही सब्जेक्ट आहे त्या सब्जेक्टशी निगडीत हे वेटेज आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो। आता 250 मार्काच्या पेपरमध्ये एवढं 60 ते 100 मार्काचं वेटेज आपण जर कन्सिडर केलं तर ते खूप मोठं वेटेज आहे आणि बऱ्याचदा विद्यार्थी हा पेपर सोपा आहे, मी लिहू शकतो किंवा लिहू शकते या अनुषंगाने या पेपरकडे दुर्लक्ष करतात। त्यांना असं वाटतं की GS मधले जे कोर सब्जेक्ट आहे यांच्याकडे आपण फोकस केलं पाहिजे, साहजिकच केलं पाहिजे, पण त्याचबरोबर भारतीय समाजसारखा जो काय पेपर आहे ज्यामध्ये वेटेज चांगला आहे त्याचासुद्धा तुम्ही अभ्यास केला पाहिजे। यामध्ये तर विद्यार्थ्यांच्या चुका का नेमका होतात, तर विद्यार्थी भारतीय समाजचा पेपर जो आहे तो UPSC असू दे किंवा येणाऱ्या काळामध्ये MPSCची मुख्य परीक्षा असू द्या, त्यामध्ये लिहिताना बरेच विद्यार्थी फक्त ओव्हरलुक करणार आणि पेपरला अपेअर होणार, मुख्य परीक्षेत आपण बोलतात या ठिकाणी। परंतु तसं न करता आपण स्पेसिफिकली त्या सब्जेक्टची कशा पद्धतीने तयारी करू शकतो याबद्दल आपण या ठिकाणी मार्गदर्शन करत आहोत। या अगोदर आपण एन्व्हायरमेंट असेल किंवा करंट अफेअर्स असेल या विषयाची तयारी कशी करावी याबद्दलही आपण व्हिडिओ जाहीर केलेला आहे। त्यामध्ये तो व्हिडिओ तुम्ही श्रद्धा इन्स्टिट्यूट ऑफ सिव्हिल सर्व्हिसेस या YouTube चॅनलवरती तुम्ही बघू शकतात, त्याची लिंक या ठिकाणी दिलेली आहे। तर आपण जर बघितलं तर यामध्ये बघा आता नेमका अभ्यासक्रम काय आहे पेपरचा, तर खालील प्रमुख मुद्द्यावरती लक्ष केंद्रित करणं आपल्याला गरजेचं आहे। म्हणजे सब्जेक्टमध्ये कोणकोणते सब टॉपिक येतात, त्यामध्ये काय काय मुद्दे आपल्याला चर्चा करणं गरजेचं आहे किंवा कसला अभ्यास करणं गरजेचं आहे हे आपण या ठिकाणी आता डिसाईड करतो आहोत। बघा आता त्यामध्ये पहिला जो पार्ट बघितला आपण ते या भारतीय समाज नावाच्या पेपरमध्ये जो GS पेपर 1चा भाग आहे त्यामध्ये भारतीय समाजाची प्रमुख वैशिष्ट्ये आपल्याला बघायची आहेत। आता भारतीय समाज म्हणजे नेमका काय, जो काय असा वेगळा काय समाज नाही आहे, पण आपण जर भारतीय समाजाकडे बघितलं तर या भारतीय समाजामध्ये अशा अनेक ॲस्पेक्ट आहेत, अशा अनेक गोष्टी आहेत, या गोष्टी तुम्हाला पाश्चिमात्य जगापेक्षा वेगळ्या दिसतील किंवा पूर्वेकडील देशापेक्षा वेगळ्या दिसतील। यामध्ये विविध प्रकारची विविधता जी आहे, मग ती भाषेची असू द्या, धर्माची असू द्या किंवा उपजातींची असू द्या, ज्या काही गोष्टी आहेत, खाद्य संस्कृती असू द्या, ह्या पद्धती आपल्या भारतामध्ये वेगळ्या पद्धतीने आपल्याला बघायला मिळतात। म्हणजे आपण जेव्हा तुलना करतो भारतीय समाजाची इतर समाजाबरोबर, तर जेव्हा भारतीय समाजाकडे आपण जेव्हा बघतो तो हा अतिशय मल्टीकलर समाज आपल्याला किंवा त्याला एक विविध अंगी आपण त्याला समाज म्हणतो, ती वैशिष्ट्ये आपण या समाजामध्ये बघू शकतो। ज्यामध्ये आपण जर बघितलं तर भारतामध्ये विविधता कशा प्रकारची आहे, त्यामध्ये जाती मगाशी बोलल्याप्रमाणे जाती असेल, धर्म असेल, भाषा असेल, संस्कृती असेल, ही मुद्दे आपण ह्या टॉपिकमध्ये डिस्कस करतो। त्याच पद्धतीने भारतामध्ये जाती व्यवस्था जी आहे जी
अनेक वर्षापासून भारतामध्ये एक्झिस्ट आहे आणि ती कशी निर्मूलन करता येईल यासाठी शासन प्रयत्न करत आहे, त्याबद्दलही आपल्याला या ठिकाणी चर्चा करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर आपण जेव्हा भारतीय समाजाचं डिस्कशन करतो, हे डिस्कशन करत असताना भारतामधली कुटुंब पद्धती असेल किंवा विवाह पद्धती असेल याबद्दलही आपल्याला चर्चा करणं गरजेचं आहे. आपण जर प्रायमरली बघितलं तर पाश्चिमात्य देशांमध्ये ही न्यूक्लिअर फॅमिली ज्याला म्हणतो आपण, विभक्त कुटुंब पद्धती ती असते. पण भारतामध्ये आपण जर बघितलं तर पहिल्यांदा आपल्याकडे संयुक्त कुटुंब पद्धती आली आणि नंतर आता हळूहळू ती विभक्त कुटुंब पद्धतीमध्ये कन्वर्ट होत आहे. म्हणजे भारतीय समाज हा बदलत आहे. मग ती कुटुंब व्यवस्था असू द्या किंवा विवाह संस्था असू द्या, यामध्ये कालांतराने हळूहळू बदल हे होत आहेत. आता विवाहाच्या बाबतीमध्ये बघितलं आपण तर पूर्वी कुटुंब हा एक सेंटर पॉईंट होता की ज्यामध्ये विवाह कुठल्या व्यक्तीवर करावा हे कुटुंब मिळून ठरवत होते. पण जसं जसं व्यक्तिवाद पुढे आला, व्यक्तिकेंद्रीय आयुष्य व्यक्तीचं म्हणायला लागलं, त्यानुसार कुटुंबाचं थोडंसं त्या अर्थानं महत्त्व कमी होऊन व्यक्तीला काय वाटतं, त्याचा लाईफ पार्टनर कसा असावा या अनुषंगाने हळूहळू कुटुंब व्यवस्था ही डेव्हलप व्हायला सुरुवात झालेली आहे. तोच मुद्दा आपण या ठिकाणी डिस्कस करतो. कुटुंब आणि विवाह संस्थेमध्ये तो मूळ गाभा आहे. त्याचबरोबर भारतीय समाजामध्ये आपण चर्चा करताना धर्मनिरपेक्षता कशा पद्धतीची आहे भारतामध्ये, सगळ्या जाती धर्माची लोक कशी गुण्यागोविंदाने राहतात तेही आपण या ठिकाणी चर्चा करतो. बहुसंस्कृतीवाद आहे, मगाशी बोलल्याप्रमाणे भारतामध्ये एक विविधता आहे, त्याच पद्धतीने एक बहुसंस्कृतीवाद देखील आपल्या भारतामध्ये चांगल्या पद्धतीने जोपासला गेला आहे. आपण भारतामधली जी काही विविध राज्य बघतो त्या राज्यामध्ये विविध संस्कृतीची लोक राहतात. आता संस्कृती म्हणजे काय तर सिंपल व्याख्या त्याची अशी आहे की आपण जे आहोत त्याला संस्कृती असं म्हणतात. म्हणजे जे आपण गेल्या अनेक वर्षापासून आपल्या पिढ्यानपिढ्या आपल्याला ज्या गोष्टी मिळाल्यात, आपण जसं घडलो, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या संस्कृतीच्या गोष्टी आहेत असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. त्यामध्ये मग पेहराव असेल, त्यानंतर खाद्य संस्कृती असेल किंवा लोकांची बोलीभाषा असेल किंवा लोकांच्या काही चालीरीती असतील, या सगळ्या गोष्टी ह्या संस्कृतीचा भाग असतात. म्हणजे आपण त्याला कल्चर असं म्हणतो इंग्लिशमध्ये. या सगळ्या गोष्टी आपल्याला या पेपरमध्ये चर्चा करणं गरजेचं आहे. तर भारतामध्ये आपण जर प्रत्येक राज्य बघितली तर प्रत्येक राज्याची एक भाषा वेगळी असते किंवा साधारणपणे आपण बघितली संस्कृती वेगळी असते. त्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी ह्या इतर राज्यांपेक्षा वेगळ्या असतात. त्यामुळे भारतामध्ये एक बहुसंस्कृतीवाद जो कन्सेप्ट आहे तो आपल्याला या पेपरमध्ये डिस्कस करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर गेल्या अनेक वर्षापासून भारतामध्ये आपण जर बघितलं तर वुमन एम्पॉवरमेंटकडे फार मोठं लक्ष दिलं गेलं आहे बघा. त्यामुळं भारतामध्ये महिलांचे जे काय प्रश्न आहेत ते चांगल्या पद्धतीने मांडले गेले आहेत किंवा महिलांना आता चांगल्या पद्धतीने समानतेचा अनुभव येतो आहे. त्यांना जॉबमध्ये असेल किंवा आपण त्यांना रोजगार असं म्हणू शकतो, या ठिकाणी त्यांना बऱ्याच ठिकाणी संधी मिळत आहे. तर अशा अनेक गोष्टीमुळे आपण जर बघितलं तर भारतीय समाजामध्ये आता महिलांची स्थिती ही पूर्वीपेक्षाही बदलत आहे. समाज एका संक्रमणाच्या अवस्थेमध्ये चाललेला आहे आणि त्याच अनुषंगानं ह्या पेपरमध्ये आपल्याला महिलांची भूमिका आणि महिलांच्या संघटना याबद्दल देखील माहिती बघणं गरजेचं आहे. या ठिकाणी आपण जर बघितलं काही वर्ड्स आलेत बघा, लिंग समानता असेल किंवा वुमन एम्पॉवरमेंट असेल, महिलांचं सक्षमीकरण असेल, या गोष्टीकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे. तर हे सुद्धा आपण मुद्दे या ठिकाणी डिस्कस करत आहोत. त्याच पद्धतीने भारतीय समाजाबद्दल आपण जेव्हा चर्चा करतो तेव्हा भारतीय समाजाबद्दल चर्चा करत असताना आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवणं ती गरजेची आहे. ती म्हणजे काय तर या ठिकाणी लोकसंख्या वाढीचे परिणाम जे होत आहेत ते आपण बघणं गरजेचं आहे. तर बरेच विद्यार्थी मला असं म्हणतील की सर लोकसंख्याचा हा जो का चॅप्टर आहे तो इकॉनॉमिक्समध्ये आहे, त्याचबरोबर जॉग्राफीमध्ये सुद्धा आहे. तर ह्या ठिकाणी आपण जेव्हा लोकसंख्या वाढ किंवा लोकसंख्या हा कन्सेप्ट जेव्हा बघतो त्यामुळे ते लोकसंख्या कन्सेप्ट हा इंडियन सोसायटीच्या पर्स्पेक्टिव्हने आपण बघणं गरजेचं आहे. म्हणजे उदाहरणार्थ कसं, आता जेव्हा जॉग्राफीमध्ये आपण लोकसंख्या कन्सेप्ट बघतो त्यावेळेस कोणत्या भागामध्ये किती लोकसंख्या आहे म्हणजे जॉग्राफिकल डिस्ट्रिब्युशन कसं आहे हे त्या ठिकाणी बघतो. इकॉनॉमिक्समध्ये आपण जेव्हा बघतो त्या ठिकाणी लोकसंख्येचं काय इकॉनॉमिक कॉन्ट्रीब्युशन आहे ते या ठिकाणी बघतो. पण जेव्हा आपण लोकसंख्या नावाचं चॅप्टर या इंडियन सोसायटीमध्ये किंवा भारतीय समाजामध्ये चर्चा त्या ठिकाणी करतो त्यावेळेस आपल्याला असं म्हणणं गरजेचं आहे की त्या वाढलेल्या लोकसंख्येचा एकूण समाज जीवनावरती काय परिणाम झाला, समाजावरती काय परिणाम झाला, तर ते या ठिकाणी बघणं गरजेचं आहे. म्हणजे उदाहरणार्थ आपण जर बघायचं झालं तर एखाद्या भागामध्ये लोकसंख्या जर अधिक असेल तर त्या ठिकाणची समाजशास्त्रीय दृष्टिकोन वेगळा असतो. एका ठिकाणी लोकसंख्या कमी असेल तर त्या ठिकाणी समाजशास्त्रीयांचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो. म्हणजे प्रत्येक समाजामध्ये आपण जर बघितलं तर लोकसंख्या हा एक महत्त्वाचा फॅक्टर आहे जो समाजाच्या एकूण जडणघडणीवरती परिणाम करत असतो. तेही आपल्याला ह्या पेपरमध्ये डिस्कस करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर गरिबी आणि विकासाचा मुद्दे आहेत. आपण जर बघितलं हा सुद्धा मुद्दा थोडासा इकॉनॉमीशी संबंधित आहे, पण गरिबी हा असा कन्सेप्ट आहे, हा समाजाशी निगडीत कन्सेप्ट आहे. या कन्सेप्टमध्ये समाजामध्ये जेव्हा लोकांची आर्थिक उन्नती होत नाही आणि त्या उन्नतीमुळं समाजावर त्याचा काय परिणाम होतो हेही आपल्याला चर्चा करणं या ठिकाणी गरजेचं आहे.
भारत सरकार कायमच प्रयत्न करत आला आहे की समाजामध्ये लोकांची आर्थिक परिस्थिती उंचावी, पण त्याचबरोबर भारतीय समाजामध्ये जी जडणघडण होत आहे, जी जडणघडण होत असताना व्यक्तीचा जो काय गरिबीचा जो काय प्रॉब्लेम आहे किंवा गरिबीची काही समस्या आहेत ते सुद्धा निराकरण करणं गरजेचं आहे आणि समाज म्हणून आपल्याला त्याकरता कसं बघता येईल हे सुद्धा मुद्दे आपण या ठिकाणी चर्चेमध्ये आणलेले आहेत. त्याचबरोबर आपण सर्वसमावेशक विकास असेल, ज्यामध्ये आपण जर बघितलं तर समाजातले सगळे घटक जे आहेत ते भारतीय समाजामध्ये एकत्र यावे, त्यांचा विचार केला जावा, कोणावरती अन्याय होऊ नये, त्यांना एक न्याय मिळावा, यानुसार आपण आपला जो विकास करतो तो सर्वसमावेशक विकास म्हणून त्याला आपण या ठिकाणी कन्सिडर केलं आहे. याचाही विचार आपण ह्या भारतीय समाजाचा अभ्यास करताना हे करत असतो. त्याचबरोबर आपण जर बघितलं तर भारतामध्ये आता फार मोठ्या प्रमाणामध्ये शहरीकरण सुरू आहे. त्याची अनेक कारणं आहेत. अनेक व्यक्तींना असं वाटतं की आपलं जे जीवन आहे ते चांगल्या पद्धतीने घडावं, त्यामध्ये अनेक सुविधा आपल्याला मिळाव्यात, त्यामध्ये शिक्षणाची सुविधा असेल, आरोग्याची सुविधा असेल, त्याचबरोबर इतर काही सामाजिक जडणघडणीसाठी सुविधा असाव्यात, त्या मिळाव्यात. याकरता बऱ्याचदा अनेक व्यक्ती या ग्रामीण भागातनं शहरी भागात मायग्रेट होतात आणि लोकसंख्या हळूहळू जी शहरी भागाची ती वाढायला लागते. याच कन्सेप्टला आपण शहरीकरण असं म्हणतो. आता शहरीकरण हा जरी कन्सेप्ट आपण इकॉनॉमिक्समध्ये किंवा जॉग्राफीत बघत असलो तरी शहरीकरणाचे काही सामाजिक अँगल्स आहेत ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी चर्चा करणं गरजेचं आहे. म्हणजे शहरीकरणामुळे समाज जीवनावरती काय परिणाम होतो, जे एखाद्या भागाची जर झपाट्याने वाढ झाली, समजा असं गरीब धरा, शहरीकरण जर फास्ट झालं तर त्या ठिकाणी लोकांच्या समाज जीवनावरती काय परिणाम होतो, लोकांच्या एकूण जडणघडणीवरती काय परिणाम होतो, हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी बघणं गरजेचं आहे. तो सुद्धा चॅप्टर आपण या ठिकाणी बघणार आहोत. त्याचबरोबर शहरीकरणामध्ये ज्या काही समस्या आहेत त्यामध्ये झोपडपट्ट्यांची वाढ असेल, त्यानंतर शहरीकरणामधल्या काही बेसिक ॲम्युनिटीच्या सुविधा आपण त्याला असं म्हणतो त्याची आणवा असेल किंवा अशा अनेक गोष्टी आहेत. यामुळं समाज जीवनावरती आपण एकंदरीत कसा परिणाम होतो तेही या ठिकाणी डिस्कस करणार आहेत. थोडक्यात काय की एखादा जो कन्सेप्ट असतो त्या कन्सेप्टचा, मग तो सिलेबसमधला असेल किंवा एक समाजामध्ये घडणाराच कन्सेप्ट असेल, त्याचा एकूण समाजावरती काय परिणाम होतो हेच आपण भारतीय समाजामध्ये डिस्कस करतो. त्याचबरोबर आपण जर बघितलं तर एक जागतिकीकरण नावाचा कन्सेप्ट आहे. जेव्हा एखादी अर्थव्यवस्था जगभराशी जोडलेली असते त्याला आपण जागतिकीकरण असं म्हणतो. आता हे जागतिकीकरण हे झपाट्याने होत चाललेलं आहे. भारताची अर्थव्यवस्था हे 1991ला आपण एक रिफॉर्म पिरियड आपण त्याला म्हणतो, एक खऱ्या अर्थानं ओपन झाली आणि भारतामध्ये परदेशी उद्योग यायला सुरुवात झाली. आता हे उद्योग जेव्हा आले तेव्हा भारताचा आर्थिक विकास व्हायला सुरुवात झाली. परंतु त्याचबरोबर काही सामाजिक समस्या आहे, सामाजिक इश्यू आहेत आपण त्याला असं म्हणतो, ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी चर्चा करणं गरजेचं आहे. म्हणजे जागतिकीकरणामुळे आपण जर बघितलं तर संस्कृतीचा त्याचा काय परिणाम झाला, अर्थव्यवस्थेचा काय परिणाम झाला आणि एकूण सामाजिक संरचनेवर त्याचा काय परिणाम झाला हे सुद्धा या ठिकाणी डिस्कस आपल्याला करणं गरजेचं आहे. तर समाज म्हणजे काय, तर ज्या ठिकाणी लोक एकत्र राहतात, ते काहीतरी कॉमन गोष्टी शेअर करतात, त्यांचाच मिळून काय होतो, समाज हा तयार होतो. त्याच पद्धतीने आपण जर बघितलं सामाजिक सक्षमीकरण आहे त्याचासुद्धा आपण या ठिकाणी अभ्यास करतो. समाजाला सक्षम बनवणं गरजेचं आहे. आता समाजाला कसं सक्षम बनवायचं, तर समाजामधला जो घटक मागे पडलेला आहे त्या घटकांना न्याय देणं म्हणजेच काय करणं, तर याचं समाजाचं सक्षमीकरण करणं. जसं मगाशी आपण बोललो होतो की महिलांचं सक्षमीकरण करणं, तर समाजामध्ये जे घटक असतात त्यामध्ये मग अपंग असतील, वृद्ध असतील, त्याचबरोबर लहान मुलं असतील, त्याचबरोबर शेड्यूल कास्ट असेल, शेड्यूल ट्राईब असेल, OBC असेल, सर्व काही समाज असेल, या सर्व समाजाला आपल्याला पुढे घेऊन जायचं आहे आणि समाजावरती त्याचा एक पॉझिटिव्ह इम्पॅक्ट होईल, समाज विकसित होत जाईल, हे या ठिकाणी आपल्याला चर्चा करणं गरजेचं आहे. त्यामध्ये आपण सामाजिक समानता डिस्कस करतो, ज्यामध्ये समाजामध्ये समानता प्रस्थापित होईल आणि कोणावरती अन्याय होणार नाही, हाही विचार आपण ह्या पेपरमध्ये करणार आहोत. त्याचबरोबर सांप्रदायिकता असेल, प्रादेशिकतावाद असेल, धर्मनिरपेक्षता असेल, असेही मुद्दे ह्या पेपरमध्ये आपल्याला चर्चा करणं गरजेचं आहे. आपल्या राज्यघटनेमध्ये आपण जर बघितलं तर धर्मनिरपेक्षता असेल किंवा महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत ज्यामध्ये प्रादेशिकवाद नसायला पाहिजे, ज्यामध्ये आपण जर बघितलं तर आपण एक राष्ट्र म्हणून पुढे आलं पाहिजे, लहान लहान प्रदेशांनी आपल्या देशाचा पहिले विचार केला पाहिजे, हे सगळे मुद्दे जे आहेत हे समाजाच्या अँगलने कसे आपल्याला स्टडी करायचे आहेत हे या ठिकाणी बघणं गरजेचं आहे. त्याचबरोबर आपण हा जो पेपर स्टडी करतो भारतीय समाज, हे करत असताना आपल्याला काही चालू घडामोडीसुद्धा बघणं गरजेचं आहे. आता चालू घडामोडी का बघणं गरजेचं आहे, तर जेव्हा तुम्ही पेपर लिहितात तो UPSCचा असू द्या की MPSCचा असू द्या, मुख्य परीक्षेचा आपण विचार करतो या ठिकाणी, तर हा लिहित असताना तुम्हाला समाज जीवनामधलं भान असलं पाहिजे. समाजामध्ये नेमका कुठल्या गोष्टी घडता आहेत, सध्या कुठले इश्यू रिलेव्हंट आहेत, कुठल्या मुद्द्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो, हे सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आपल्या अकॅडमीमध्ये आपण जे काय चालू घडामोडी घडत आहेत त्या चालू घडामोडी तुमच्या सब्जेक्टशी कशा संबंधित आहे हे सुद्धा आपण डिस्कस करतो. त्यामुळे तुम्ही हा पेपर जेव्हा स्टडी कराल तेव्हा
चालू घडामोडीसुद्धा बघणं या ठिकाणी गरजेचं आहे, जेणेकरून जो पेपरमध्ये आपण आन्सर रायटिंग करतो त्या आन्सर रायटिंगमध्ये आपण जी काही उदाहरणं देतो ती उदाहरणं योग्य पद्धतीने मांडली जावीत, हाच या ठिकाणी ह्या चालू घडामोडीचा अर्थ आपण या ठिकाणी सांगू शकतो, ज्यामध्ये सामाजिक काही मुद्दे असतील किंवा समाजावरती काय सरकारी योजनांचा काय परिणाम होतो ते असेल किंवा एखाद्या घटकाला न्याय देण्याची बाजू असेल, ह्या बऱ्याचशा गोष्टी आपल्या न्यूजपेपरमध्ये येत असतात आणि ह्याच सगळ्या गोष्टी आपण हा पेपर स्टडी करताना बघत असतो. थोडक्यात काय की भारतीय समाज हा अतिशय महत्त्वाचा पेपर GS पेपर 1मध्ये त्याचा पार्ट आपल्याला दिलेला आहे. आता सध्या जी मुलं MPSCची तयारी करतायत त्या मुलांना एक प्रश्न पडतो की नेमकं डिस्क्रिप्टिव्हचं आपण आन्सर रायटिंग कसं करायचं. तर डिस्क्रिप्टिव्हची जी परीक्षा असते म्हणजे मेन्स परीक्षा आपण त्याला असं म्हणतो, ती मेन्स परीक्षा करत असताना तुमचं जे काय आन्सर असेल ते त्या प्रश्नाला धरून असलं पाहिजे. त्याचबरोबर त्या प्रश्नाचं जी काही उकल आहे ती प्रश्न चेक करण्याला त्या पद्धतीने झाली पाहिजे. म्हणजे आपलं उत्तर हे कॉम्प्लिकेट नसायला पाहिजे, त्या उत्तरामध्ये काय डिमांड आहे किंवा प्रश्न तुम्हाला कशा पद्धतीने दिला आणि त्याचे आन्सर कशा पद्धतीने असलं पाहिजे याबद्दल आपण काही गायडन्स इथून पुढे देणार आहोत. तुम्ही भारतीय समाज पेपरला सर्वांनी सिरियसली घ्या आणि चांगल्या पद्धतीने त्याचा अभ्यास करा. येणाऱ्या काही दिवसामध्ये भारतीय समाजावरती जे काही महत्त्वाचे प्रश्न विचारले गेले आहेत त्याला PYQ आपण असं म्हणतो, प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स, ते आपण सुद्धा बघणार आहोत. त्याचबरोबर ही जी काय परीक्षा आहे ज्यामध्ये MPSCची मुख्य परीक्षा असेल त्याचबरोबर UPSCची मुख्य परीक्षा असेल, या विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीचं गायडन्स व्हावं हाच या सिरीजच्या मध्ये आपला उद्देश आहे, आपण या ठिकाणी असं म्हणू शकतो. धन्यवाद.